नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित एक पान कवितेचे कविता रसग्रहण उपक्रमात मी कवयित्री सौ रेणुका धनंजय मार्डीकर, राहणार औसा, जिल्हा लातूर, मनपूर्वक स्वागत करते. कवितेचे नाव गे मायभू. देशभक्तीपर गीत आहे हे. कवी गझलकार सुरेश भटांची अप्रतिम अशी देशभक्तीपर गीताची रचना आपणासमोर मी सादर करत आहे. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. किती सुरेख आहे ना ही कविता. गझल सम्राट म्हणून ज्यांना मानाने संबोधले जाते असे महान गझलकार कवी सुरेश भट यांचा जन्म एप्रिल 12, 1932 साली अमरावती येथे झाला. त्यांचे वडील श्रीधर भट व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्या आईला म्हणजे शांताताईंना कवितांची खूप आवड होती. त्यामुळे सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली. पोलिओची बाधा झाल्यामुळे त्यांचा उजवा पाय जन्मभरासाठी आधू झाला होता. पण कसरती करून व्यायाम करून त्यांनी शरीर बळकट केले होते. वयाच्या उतरणीला सुरेश भटांनी धर्मपरिवर्तन केल्याचे सांगितले जाते. जन्माने ब्राह्मण असलेले भट यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याचे सांगितले जाते. एल्गार, काफला, झंझावात, रंग माझा वेगळा, रसवंतीचा मुजरा, रूपगंधा, सप्तरंग त्यांचे काव्यसंग्रह. भटांची लेखनशैली अतिशय ओजस्वी आहे. त्यांचे खरे सामर्थ्य त्यांच्या राजकीय सामाजिक आशयाच्या कवितांमधून जाणवते. आपण बऱ्याच त्यांच्या कविता पाहिलेल्या आहेत, सर्वांनाच त्या माहिती आहेत. त्यापैकीच ही एक कविता आहे. राजकीय सामर्थ्य त्यांच्या कवितांमधून जाणवते. गझल या रचनाबंधाचा निष्ठापूर्वक स्वीकार व प्रसार त्यांनी केला आणि त्यामुळे गझल हा प्रकार मराठीत अत्यंत लोकप्रिय झाला. काफला हा त्यांचा गझलांचाच संग्रह आहे. आता आपण कवितेविषयी पाहूयात. गे मायभू. आपण प्रस्तुत कवितेविषयी त्यांचे विचार पाहूया. प्रस्तुत गे मायभू कवितेत आपल्या अंतःकरणातील मायभूमीविषयीचा अतीव आदर कवीने अतिशय गौरवपूर्ण रीतीने व्यक्त केला आहे. मायभूमी आपणाला वाढवते, सर्वांना घडवते. आपल्या जीवनात आई इतकेच मातृभूमीला अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यामुळे मातृभूमीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काय नि किती करावे असे कवीला सतत वाटत राहते. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे.
किती सुंदर कल्पना आहे पहा. मातृभूमीचे गौरवगीत गाताना कवी म्हणतात, हे मातृभूमी, मी तुझे सारे उपकार फेडीन आणि तुझी आरती करण्यासाठी आभाळातील सूर्य, चंद्र, तारे पृथ्वीवर आणीन. हे भारत देशा, तुझी तेजो आरती मी गाईन. हे मातृभूमी, तू माझी माऊली आहेस. तुझ्या अंगावर खेळणारे अजूनही मी तान्हे लेकरू आहे. माझ्या शब्दांमध्ये तुझा ओजस्वी पान्हा हळूच सोड. तुझ्या मायेच्या दुधाने माझी शब्द माखून जाऊ देत. हे माता, तुझ्यापुढे मी माझी वेदना मांडणार नाही. तुझ्यामुळे जर माझ्या जन्माला खरा अर्थ प्राप्त झाला आहे, तुझ्यामुळे माझे जीवन कृतार्थ झाले आहे. मी जेव्हा तुझ्या चरणांना स्पर्श करतो, तुझी जराशी पायधूळ जेव्हा माझ्या ललाटी लावतो, तेव्हा माझे नशीब जणू काशीचे पवित्र प्रयाग क्षेत्र होते. माझी भाग्यरेषा पावन होते. आई तुझी अशी मी गाईन गोड गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. हे मातृभूमी, हे माझे आई, मी रोज तुझ्या गौरवाची गाणी गाईन. माझी भाषा, माझी वाचा तुझ्या दुधाने भिजून गेली आहे. माझे शब्द तुझ्या दुधाने जणू माखून निघाले आहे. सुरेश भटांची लेखनशैली आपण आता पाहूयात. अतिशय सुश्राव्य अशी ही कविता. सारे, तारे, तान्हा, पान्हा, जराशी, काशी, गाणी, वाणी असे सुरेख यमक साधलेले आहेत. मातृभूमीबद्दल कवीला अतीव आदर आहे. हे त्यांच्या लेखनशैलीमधून दिसून येते. मातृभूमीच्या पायधुळीमध्ये कवीला प्रयाग आणि काशीचे दर्शन होते. काशी दिसते म्हणजे कवी मातृभूमीच्या प्रेमामध्ये आकंठ बुडालेले आहेत आणि त्यांना देशाच्या मातीमध्ये पवित्र धर्मक्षेत्रे दिसत आहेत. आपल्या काव्याला स्फुरणाऱ्या प्रत्येक शब्दाला मातृभूमीच्या दुधाची उपमा कवींनी दिली आहे. अतीव आदराने कवी आपल्या मातृभूमीकडे ममतामयी नजरेने जणू या काव्यातून पाहत आहेत. मातृप्रेमाने शब्द न शब्द ओतप्रोत भरलेला आहे. देशभक्तीने भारलेली आणि अतिशय श्रद्धापूर्वक लिहिलेली सुरेश भटांची गे मायभू ही कविता श्रवणीय, गेय आणि अंतर्मनाला कुठेतरी गवसणी घालणारी आहे. गझल सम्राट सुरेश भटांना आणि त्यांच्या सुंदर अप्रतिम अशा या काव्याला माझा मानाचा मुजरा. धन्यवाद. माझी कविता जर आपणास आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.